महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचा तिसरा टप्पा जो असणार आहे, तिसरा हप्ता जो असणार आहे, वाटपाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 3000 रुपये प्लस 1500 रुपये आत्तापर्यंत ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही त्यांच्यासाठी हा तिसरा हप्ता 3000 प्लस 1500 रुपयाचा असणार आहे, म्हणजे जुलै ऑगस्टचे आणि या ठिकाणी सप्टेंबरचे पैसे। तर बघा, आता सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात होऊ शकते, कधीपासून येऊ शकतात, काय नेमकी डेट आहे त्याबद्दलची माहिती डिटेलमध्ये आपण बघणार आहोत। तर पहा, मुख्यमंत्री कार्यालयाकडनं कार्यक्रम जो घेतला जाणार आहे त्याची या ठिकाणी वचनपूर्ती जो सोहळा असतो, म्हणजे तिसरा टप्पा जो आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच होणार होता, परंतु राष्ट्रपती दौरा असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तो झाला नाही। तर आता 14 सप्टेंबर रोजी होम मैदान सोलापूर या ठिकाणी कार्यक्रमाची वेळ ठरलेली आहे, कार्यक्रमाची दिवस ठरलेला आहे। 14 तारखेला कार्यक्रम होणार आहे। वचनपूर्ती सोहळा असतो, म्हणजे जे लाभार्थी असतात त्यांचा वचनपूर्ती सोहळा केला जातो। आपल्याला माहीत असेल, पहिला कार्यक्रम पुणे या ठिकाणी झाला, दुसरा कार्यक्रम नागपूर या ठिकाणी झाला, तसाच हा कार्यक्रम होणार आहे। तर याच्यामध्ये ज्या महिलांना पैसे भेटलेले असतात त्याच महिलांना बोलवलं जातं। मग 14 तारखेला म्हणजे उद्या कार्यक्रम आहे, तर तुमचे आज देखील पैसे येऊ शकतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुमचे पैसे येऊ शकतात, किंवा 14 तारखेला येऊ शकतात। आणि जर 14 तारखेला नाहीत आले तर पुढं अजून एक या ठिकाणी डेट त्यांनी सांगितलेली आहे, ती म्हणजे की तुमचे पैसे या ठिकाणी 15 तारखेच्या आसपास किंवा या ठिकाणी बघू शकता 19 सप्टेंबर 14 ते 17 या तारखेदरम्यान किंवा 19 सप्टेंबरपर्यंत कधीही पैसे तुमचे जमा होऊ शकतात। तर बघा, आता तुमचे पैसे नेमके कधी येतील ते तुम्हाला सांगितले। एक तर या ठिकाणी कार्यक्रमाच्या दिवशी पैसे येतील, किंवा कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर संध्याकाळपर्यंत कधीही पैसे येऊ शकतात। कार्यक्रमाच्या दिवशी देखील तुम्हाला पैसे येऊ शकतात। कार्यक्रम झाल्यानंतर 19 सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे कधीही जमा होऊ शकतील। सकाळपासूनच पैसे यायला चालू होतात, आपल्याला माहीत असेल, मागे देखील 2 हप्ते भेटले तेव्हा सकाळपासूनच बऱ्याच जणांना पैसे आले होते। तर संध्याकाळपर्यंत म्हणजेच पहा, आता म्हणजे 13 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत कधीही तुमचे पैसे येऊ शकतात। परंतु त्यातली त्यात बघितलं तर 13 तारखेला कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही पैसे येऊ शकतील, किंवा कार्यक्रमाच्या म्हणजे 14 तारखेला 14 सप्टेंबरला त्या दिवशी देखील पैसे येऊ शकतात, किंवा जर ह्या 2 दिवसात पैसे नाही आले तर तुम्हाला 19 सप्टेंबरपर्यंत तिसऱ्या टप्प्याचे पैसे कधीही जमा होतील। आणि सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता सरकारला देणं म्हणजे देणंच आहे, कारण की महिन्याला हे पैसे जे आहेत या योजनेचे भेटत असतात। तर सप्टेंबरमध्ये तर तुमचे पैसे तिसरा टप्पा जमाच होणार आहे, त्यामध्ये मग राहिलेल्या बहिणींचे पैसे देखील येऊन जातील। ज्यांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटलेले नाहीत, 31 ऑगस्टपूर्वी त्यांचा फॉर्म मंजूर आहे, त्यांना पहिला, दुसरा जुलै ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा असे 3 हप्ते 4500 रुपये भेटून जातील। आणि ज्यांना पैसे आलेले 3000 रुपये त्यांना फक्त 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे भेटून जातील। आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे, सप्टेंबरमध्येच अप्रूव्ह झाला आहे, तर त्यांना देखील 1500 रुपये त्याच महिन्याचे भेटून जाणार आहेत। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली आहे। अजून याबद्दल काय प्रॉब्लेम असतील, तुमचे समस्या असतील, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, आणि पुढील सर्व लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।